ಇದು ಕ್ರಾಬ್ ಕ್ಯಾಚರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಇದಕ್ಕೆ ಚಿಕನ್ ಏನಾದ್ರೂ ಹಾಳಾಗಿದ್ದು ಏನಾದ್ರೂ ಮೀನುಗಳು ಏನಾದ್ರು ಇದಕ್ಕೆ ಕಟ್ತಾರೆ. ಓಕೆ, ಕಟ್ಬಿಟ್ಟು ಇದನ್ನ ನೀರಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಬಿಡ್ಬೋದು ಹೀಗೆ. ಅದು ಏಡಿ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಏಡಿ ಈ ತರ ಬಂದು ಇದು ತಿಂತಾ ಇರತ್ತೆ. ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಇದನ್ನ ಜನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇದು ಫ್ಲೋಟರ್ ಇರುತ್ತೆ ಇದಕ್ಕೆ, ಇದು ಫ್ಲೋಟರ್. ಸೊ ಇದನ್ನ ಅರ್ಧ ಗಂಟೆಗೊಮ್ಮೆ ಇದನ್ನ ಹೀಗೆ ಎತ್ತಾರೆ. ಸೊ ಇದರಲ್ಲಿ क्रैब सिक्का बीಳುತ್ತೆ. एड़ी का ही गोता अलग क्रैब मालूम पड़ा, क्रैब पकड़ने का एक क्रैब कैचर है. इसमें चिकन नहीं तो कुछ वेस्ट खाने का जो रहता है ना चीज सड़ा हुआ इसमें रख देते हैं. वो स्मेल पानी में डाल दिया तो स्मेल के लिए पूरा क्रैब अंदर आके खाने लगते हैं. तो इमीडिएट ऐसा उठा दे, वो मच्छी जैसा इमीडिएट बाहर नहीं जाता है. वो लेजी है, आपको मालूम है ना, क्रैब आराम से चलता है वैसा. वो जाके इसको खाते रहता है तभी इसको उठा लेते हैं. तो इसको क्रैब कैचर बोला जाता है. ये फिशरमैन लोग डीप में जाके अभी मैनग्रोव्स में ज्यादा प्रमाण में क्रैब, अभी कारवार में क्रैब मड क्रैब हम लोग खाते हैं ना, वो सब ये मैनग्रोव्स में मिलता है. ये ज्यादा प्रमाण में क्रैब मैनग्रोव्स में मिलता है. ये देखिए मैंने आपको बोला ये मैनग्रोव्स है, ये सभी दिखता है ना, ये राइजोफोरा अपिकलोटा एंड मुक्रोटा का मैनग्रोव्स है. और बीच में एक प्लांट दिखता है, वो देखिए बड़ा पत्ते वाला कैटेगरी मैनग्रोव. सोन्नेरेशिया अल्बा एंड कैसिलोरिस दो प्रकार है. फ्लावर आता है वो अल्बा है, कैसिलोरिस में पिंक कलर फ्लावर आता है. एक मैनग्रोव है, वो खा सकते हैं. वो कोकणी लैंग्वेज में चिप्पी फल ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅದು ತಿಂತೀವಿ, ಅದು ಬರ್ಡ್ಸ್ ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ, ಮಂಗಗಳು ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. ಅದು ಮ್ಯಾಂಗ್ರೋವ್ ಆಪಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಇದು ಹಿಂದೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಇದು ಅವಿಸೇನಿಯಾ ಕ್ಯಾಟಗರಿ ಮ್ಯಾಂಗ್ರೋವ್. ಅವಿಸೇನಿಯಾ ಅಫಿಸಿನಾಲಿಸ್, ಅವಿಸೇನಿಯಾ ಅಲ್ಬಾ ಅಂಡ್ ಮರೀನಾ ಮೂರು ಪ್ರಕಾರ. ಇದು ಅಫಿಸಿನಾಲಿಸ್ ಕ್ಯಾಟಗರಿ ಮ್ಯಾಂಗ್ರೋವ್. ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಮ್ಯಾಂಗ್ರೋವ್ಸ್ ಇದಾವೆ. ಮತ್ತೆ ಈ ಬರ್ಡ್ಸ್ ಗಳು ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ನಿಮ್ಗೆ, ಬ್ಲಾಕ್ ಹೆಡೆಡ್ ಐಬಿಸ್ ಅಂತ. ಕೆಳಗಡೆ ನೋಡಿ ಅದು ಕ್ರ್ಯಾಬ್ ತಿಂತಾ ಇದೆ ನೋಡಿ, ಕೆಳಗಡೆ ಬ್ಲಾಕ್ ಹೆಡೆಡ್ ಐಬಿಸ್, ದೊಡ್ಡದು ಬರ್ಡ್ ಅದು.